बंद करून आलाय. सो हे गाइस, वेलकम बैक टू यूट्यूब चैनल आज कुछ नया. डेबिट कार्डने आपण बिल पे केलं आहे. आता आपण इथला प्रवास पुढे स्टार्ट करणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत तुम्हाला नक्की समजेल. ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया राजेश काळे 07 इंस्टाग्रामवर माझी आयडी आहे. लाईक करा, फॉलो करा. आपण आता आहे दिव्या घाटामध्ये. रोडचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे दिव्या घाट. बघू शकता पब्लिक, आपण जस्ट पुणे एअरपोर्टच्या आत एंटर करत आहे. इथे चेकपोस्ट वगैरे आहे. इथं हे बघू शकता तुम्ही, हे आलं पुणे एअरपोर्ट. इथं आपण एका फ्रेंडला ड्रॉप करायला आलतो, पण त्याची फ्लाईट काय भेटली नाही त्याला. आता इथून आपण त्याला पुन्हा पिकअप करायला आलोय आपण. हे बघू शकता तुम्ही पुणे एअरपोर्टचा नजारा. तर पब्लिक विषय असा झाला की आपण एका फ्रेंडला सोडलेलं, माऊली म्हणून फ्रेंड आहे माझा. तर त्याची फ्लाईट मिस झाली की टाईम लेट झाला बहुतेक, आय जस्ट थिंक. त्याचा परत कॉल आला की परत या. आम्ही चाललेलो बर्गर किंगला बर्गर खायला. पुण्यामध्ये आलंय बोलल्यावर तर बर्गर किंगचा बर्गर खायलाच हवा ना. तर तो यायला लागलाय. हे बघू शकता तुम्ही एअरपोर्टचा नजारा. बघूया कसं होतंय, काय होतंय पुढं. आता तर माझा हेड खूप दुखत आहे, म्हणजे डोकं फूट पेन होतंय. तर बघूया पुढे काय होतंय, कसं होतंय. व्हिडिओज ब्लॉग शेवटपर्यंत पहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया राजेश काळे 07 इंस्टाग्रामवर आपली आयडी आहे. फेसबुक, स्नॅप, यूट्यूब सगळीकडे आपण आहे. फॉलो करा. हा बघू शकता गाईज, पूर्ण एअरपोर्टचा एरिया आहे. हा D1 D2 असं इथं सेक्शन केलेत, पार्ट केलेत. म्हणजे ज्या त्या सेक्शननुसार ज्या त्या तिकीटने आत जायचं. आणि इथं सगळी चेकिंग वगैरे होते. आपल्या फ्लाईटचं टायमिंग वगैरे, आपल्या फ्लाईटचं टायमिंगच्या 2.5 ते 3 तास आपण इथं अगोदर पाहिजे आपण. नाहीतर आपली फ्लाईट मिस झालीच म्हणून समजायची. जर तुमची VIP एंट्री असेल, कोणाची ओळख वगैरे असेल तर तुम्ही काहीतरी करू शकता. सर्वसामान्य नागरिकाला इथं म्हणजे एवढा असा सपोर्ट दिला जात नाही आहे. पुणे एअरपोर्ट, महाराष्ट्र. साईडला बघू शकता पब्लिक तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पुणे एअरपोर्टच्या बाहेर. जय महाराष्ट्र सर्वांना. पुतळा बघून खूप प्राऊड फील होत आहे, कारण महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केले आणि हे शब्दात बोलून दाखवणे जमणारच नाही. महाराजांसाठी मानाचा मुजरा. आपला फ्रेंड बॅक साईडून आलाय, त्याची फ्लाईट मिसच झाली थोडक्यात. बघू आता पुढे काय होतंय, कुठं करायचं, कुठं लंच वगैरे, कुठं काय खायचं. बघूया. ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहतो. जस्ट बिकॉज की मी ही लाईन रिपीट का करतो की आपल्या चॅनलचं नावच आहे आज कुछ नया. बर्गर किंगकडे आपण निघालोय. तुम्हाला मी शो करणार आहे जस्ट फ्यू मिनिट्समध्ये केली. जस्ट बिकॉज की इकडं विचारलेलं पार्क करायला पेड पार्किंग किती आहे, ते बोलले 500. जस्ट थोडं मनी सेविंगचा विचार आला आणि आपण गाडी पार्क केली. पण चांगलं ग्रँड वेलकम वगैरे केलं, असं नमस्ते वगैरे म्हणून थोडं भारी वाटलं आपल्याला. भाई मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. ज्याचं नाव मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, हा तोच बर्गर किंग. जस्ट आपण आतमध्ये एंटर होते. तुम्ही क्राऊड बघा. हे एवढं फेमस ठिकाण आहे ना पुण्यामध्ये. मी कधी पण इथं आलो, इथला बर्गर खाल्ल्याशिवाय मी इथं कदापिही जात नाही. बर्गर किंगमध्ये आपण आलो आहे. हा ओरिजिनल ब्रँड आहे. याचंच कॉपी बर्गर किंगने केलं आहे. यांचं नाव रजिस्टर नव्हतं, यांनी रजिस्टर केलं आहे. हा इथला मेन्यू पाहू शकता तुम्ही. बर्गर तर आपण ऑर्डर केला आहे काय, थोडा टाईम लागेल यायला. तर बघू आता किती वेळ लागतंय. माझं क्राऊड तर तुम्ही बघू शकता की क्राऊड खूप आहे इथं. मिनिमम 15 ते 20 मिनिट तर लागतातच. जास्तीत जास्त झालं तर अर्धा घंटा.
आणि पुण्यामध्ये आलं आणि बर्गर खाल्ल्याशिवाय इथनं गेलोय असं कधीच झालं नाही. आणि ब्लॉगिंगच्या मार्फत तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रोसेस ट्राय असेल हा. म्हणजे खूप जणांनी दाखवलं पण असेल की बर्गर किंग कशामुळे एवढी याची क्रेज आहे एवढी तुम्ही बघू शकता इथं. पब्लिक बघून तुम्हाला समजून असेल की ब्रँड व्हॅल्यू किती आहे. एवढ्याशा छोट्याशा प्लेसमध्ये यांचा सेटअप पण खूप मस्त आहे आणि अगदी सॉलिड आहे. तो फायनली गाईज अर्धा घंटा वेटिंग करून आमची ऑर्डर आली आहे. बघू शकता आता जस्ट एन्जॉय करणार आहे. बर्गर खाऊन तर आपलं झालंय. पार्सल घेतलंय आणि विषय असा आहे की पूर्ण बर्गर तर मला काही गेला नाही, थोडा राहिलाच. आणि बोलायचं झालं तर बर्गर किंगच्या टेस्टमध्ये काहीच फरक नाही. जशी टेस्ट आधी होती तशी आत्ता पण आहे. ते बघू शकता पार्सल घेतलं आहे. एवढा मोठा बर्गर आहे ना की एकदा तुम्ही मॉर्निंगला बर्गर खाल्ला, ब्रेकफास्टमध्ये म्हणा, लंचमध्ये म्हणा किंवा डिनरमध्ये म्हणा, तुम्हाला जेवण जाणारच नाही. त्यासोबत माउंटेन ड्यू पण देतात, बट ते पिरियडर आम्ही कारमधूनच घेतलेलं. तर बघूया आता पुढं काय करायचं काय नाही. आता तर जस्ट माऊलीच्या सिस्टरला कुठेतरी ड्रॉप करायचं आहे, कारण जस्ट बिकॉज की त्यांची फ्लाईट मिस झाली. आपण आता आहे पुण्यामध्ये वेस्टर्न हॉटेलच्या खाली. बॅक साईडला तुम्ही बघू शकता की वेस्टर्न हॉटेल आहे. तेच वेस्टर्न हॉटेल आहे की जिथं मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींची मीटिंग होतात, त्यांच्या पार्टीज वगैरे होतात. सेलिब्रिटी बोलायचं झालं तर सर्वच. बॉलिवूडचा असा एकही स्टार नसेल की पुण्यामध्ये आला आहे आणि तो वेस्टर्न हॉटेलमध्ये आला नाही. आपली कार आपण तिथंच पार्क केली आहे VIP पार्किंगमध्ये. नात करते का यावं लागतं आहे पीठ हाऊन. ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग शेवटपर्यंत बघा की आपण पुढे काय करणार आहे, कशा प्रकारे करणार. आता पी डाऊनमध्ये आलो आहे पुण्यामध्ये. तर ट्रॉफिकची समस्या तर आहेच, ते तुम्ही बघू शकता. आम्ही चाललो आता काय घेऊ नको. हाय गाईज, पब्लिक जसं की तुम्हाला बोललेलो वेस्टर्न हॉटेल तुम्ही पाहू शकता. हे तेच वेस्टर्न आहे की जिथं सेलिब्रिटींच्या मोठमोठ्या मीटिंग्स, पार्टीज सगळं होतं. आत का जायला आता शक्य नाही आहे, नंतर कधी तर पाहू. जस्ट आपल्याला लवकर निघायचं आहे. सो ही आली आपली कार आणि आता आपण निघणार आहे दुसरीकडे. तर ब्लॉग बघत राहा की आणखी पुढे काय काय होतं. ट्रॉफिक कधी कितीच्या पुढं कमी होते नाही लाईट 8:30 9च्या पुढंच कमी होतं ट्रॅफिक. नाही एवढं नाही. फिनिक्स मॉल आता फिनिक्स मॉल पेक्षा 9च्या पुढे कमी होतं ट्रॅफिक. ते होते रे. हां असं तसं आहेच की, मग रोडचं आहेच की 10च्या पुढं. इथं कोण 4 वाजता जरी निघलं तरी पुण्याच्या बाहेर पडायला 6-6:30 वाजतात. लक्झरी नाहीत का हालत. ठीक आहे. थ्रेड वेल कॉफी, थ्रेड वेल कॉफी.